हॅलो. हॅलो. हां. हाय सर, हाऊ आर यू? हां? कसे आहात तुम्ही? हवा यू यू यू. आता मग चालू आहे घरात काय झालंय? काय झालेलं नाही. एक जगातली 9 आश्चर्य सांगू काय तुम्हाला? जगात काय तर 8 आश्चर्य आहेत ना? हां. मग 9, 10, 11 त्याच्या पुढचं सांगू काय तुम्हाला? आश्चर्य वय हा, सांग की काय झालंय? काल गणपती ठरवायला कुठं कवा गेलतासा ते? गणपतीरावाला तुला म्हणलं की 2 वाजता जायचं, तू नाही म्हटलीस. मग मला गिरायक लागलं, मग आम्ही गेलो की 3:30 वाजता गेलतो की. हा, मग आणि कोण होतं आपल्या गल्लीतलं? हां, आपल्या गल्लीत त्या पलीकडच्या वहिनी होत्या का त्या? हा, पलीकडच्या वहिनी होत्या काही. हां. मग गणपती सेमच कसा काय मग तो ठरवलासा? तुम्हाला दुसरा त्यासनं दुसरा ठरवता आलं नव्हतं काय? गणपती 2च होतं तिथं, दुसरं गणपती नव्हतं? अगं पहिला मी ठरलाय, तिने म्हटली तसा सेम भारी वाटायला मूर्ती म्हणून घेतल्या तिने. बर, भारी वाटाल ती काय मूर्ती? हां. मग लाइटिंगच्या दुकानात तिथं पण दोघं संघच? एवढं आश्चर्य कसं असू शकते? ए तिची 2 पोरी संघ होत्या, त्यांचा नवरा होता की, आणि ती होती. आता मला म्हटली तुम्ही कुठं चालाय भाऊजी? तर म्हटलं लाईट लावायला, लाईट आणायला. ती म्हटली मी बी येतो. मग चला म्हणलं. तुला कसं कळलं लाईटचं दुकान गेलेलं? हे बघा, खरं सांगा, नाहीतर तुमच्या लाइटिंगच्या माळा सगळ्या बंद पाडी ना, सांगतो. नुसतं झाकपूक झुपूक होईल, आवाज नुसतं येणारच नाही त्यातनं काय. तुला कसं कळलं आम्ही दोघं त्या दुकानात गेलतो? हे बघा, मी CCTV आणले तिथनं, CCTVचं फुटेज आणले तिथनं. वय फुटेज? हा, तुझ्या पोटात खाली गुठेज, लक्षात ठेव. अगं संघ गेलं म्हणून काय झालं त्यात आता? काय झालं? बरं, ते एक झालं. आणि फटाकड्यांच्या दुकानात पण संघच? एवढं आश्चर्य? अगं फटाकडे दुकान संघ कुठं नाही, मागं पुढं बघा, खोटं बोलायच नाही. मी फटाकड्याच्या दुकानातलं पण फुटेज आणले. होय. तुम्ही घराकडे यायचीच वाट बघा लागलोय, दाखवत तुम्हाला. आता गणपती विसर्जनला बी दोघं संगत जावा की. बर. आणि तिथंच तुम्ही विसर्जित व्हा, तिथंच दोघं बी पुढच्या ह्याच्यातच भेटा. अगं काय नाही ते डोक्याला ताप करून घ्यायला, तू काय डोकं फिरले काय? तिने म्हटले भाऊजी लाइटिंगचं झालं, फटाड्याचं काय करणार आहे? 2 मुली आहेत मला. मी म्हटलं आकाश हे आणा जावं, म्हटलं भरपूर बाजारात पाऊस आणा जावा, म्हटलं पाऊस पडतोय म्हटलं. होय, तुमचा कसा पाऊस पाडतो बघा की, या घराकडं सांगतो तुम्हाला. सेम टू सेम झालं म्हणून काय तुला काय वाटलं वेगळं काहीतरी डोक्यात मनात घेऊ नकोस. हे बघा, सेम टू सेम झाले ते तुम्हाला सांगतोच नंतर. आता विसर्जनला पण दोघंच जायचं आणि पुढच्या पात्रात घावायचं. हा, बर, येतोय. तू घरला येऊ? घरला याच, तुमची वाटच बघा लागलोय मी. याच घरला तुम्ही. हा, मग मूर्ती कॅन्सल करतो मी. मूर्ती सेम म्हण, फटाकड्याची माळ सेम म्हण, फटाकड्या बी सेम म्हण. असं कुठं असतंय वे? एवढी आश्चर्य कुठं असते जगात? बर बर बर. हे पहिल्यांदाच आपल्याच घरात घडले. आता तुमच्या सोबत पण पहिल्यांदाच एक आश्चर्य घडणार आहे. या तुम्ही काय घराकडे. करू नको, डोक्याला ताप करून घेऊ नको. फटाड्या परत येतो, लाईटीच्या माळा परत येतो, आणि गणपती दुसरा घेतो. नाही 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 नाही, आता काय बदल ह्यात काय करायचा नाही. आणि आता मग आरती पण सेमच ठरवला असशीला, म्हणणार असशीला, सुकरता दुखरता. मग आरती एकच असते का? आणि कुठली आरती? ती एकच आहे की सुकरता तू करता आरती? कुठली दुसरी कुठली आरती करतात मग? मी सांगतो की तुम्हाला दुसरी कुठली आरती असते. या घराकडे सांगतो तुम्हाला. हा, येतो.